1 महिना झाला. आम्ही दोघं बोललो नाही. प्रत्येक नवरा बायकोने हा व्हिडिओ एकदा तरी पाहावा. नमस्कार मित्रांनो. आजचा विषय खूप साधा आहे, पण हजारो घरांमध्ये रोज घडणारा आहे. 1 महिना झाला. आम्ही दोघं बोललो नाही. हे वाक्य ऐकायला छोटं वाटतं, पण त्यामागचं दुःख खूप मोठं असतं. सुरुवातीला एखाद्या छोट्या कारणावरून भांडण होतं. काही वेळाने वाटतं ठीक आहे, तो आधी बोलेल. दुसऱ्याला वाटतं ती आधी बोलली तर मीही बोलेल. असं करता करता एक दिवस जातो, मग एक आठवडा जातो आणि कळत नकळत 1 महिना निघून जातो. एकाच घरात राहायचं, एकमेकांसाठी चहा करायचा, जेवण वाढवायचं, पण डोळ्यात डोळे घालून बोलायचं नाही. किती विचित्र आहे ना? बाहेरच्या लोकांसमोर आपण हसतो, पण घरात मात्र शांतता इतकी असते की घड्याळाचा आवाजही मोठा वाटतो. मित्रांनो, लग्न म्हणजे 2 परफेक्ट माणसाची भेट नाही. ते 2 अपूर्ण माणसांनी एकमेकांना समजून घेण्याचा प्रवास आहे. या प्रवासात भांडण होणारच, मतभेद होणारच, रागही येणार. पण संवाद बंद झाला की नातं हळूहळू आतून तुटायला लागतं. लक्षात ठेवा, कोण जिंकला आणि कोण हरला यापेक्षा महत्वाचं आहे नातं टिकून राहिलं का. कधी कधी एक स्वारी किंवा एक चल बोलूया एवढंच पुरेसे असतं. अहंकार नेहमी सांगतो, तू का बोलायचं, पण प्रेम हळूच म्हणतं, एकदा प्रयत्न तर करून बघ. आज एक गोष्ट मनात ठेवा, जर तुमचा जोडीदार दिवसभर तुमच्याशी बोलत नसेल तर कदाचित तोही आतून तितकाच तुटलेला असेल. प्रत्येक माणूस आपलं दुःख शब्दात व्यक्त करू शकत नाही. काही जण शांत राहून रडतात, म्हणून शांततेचा अर्थ प्रेम संपलं असा कधीच नसतो. कधी कधी ती फक्त मनाची थकलेली अवस्था असते. आणि एक गोष्ट, आपण मोबाईलवर तासनतास अनोळखी लोकांशी बोलू शकतो, पण आपल्या जोडीदाराशी 2 मिनिटं बोलायला वेळ काढत नाही. हे कुठेतरी बदलायला हवं. कारण घरातला माणूस हरवला तर बाहेरचं कोणतंच यश मनाला आनंद देऊ शकत नाही. आज तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल आणि तुमच्यातही काही दिवसांपासून अबोला असेल, तर हा व्हिडिओ संपताच एक पाऊल पुढे टाका. फोन करा, मेसेज करा किंवा त्यांच्यासमोर जाऊन फक्त एवढं म्हणा, आपण पुन्हा नव्याने सुरुवात करूया का. कदाचित त्या एका वाक्याने वर्षानुवर्षाची दरी मिटेल. आयुष्य खूप छोटं आहे. राग धरायला नाही, तर नाती जपायला आहे. कारण शेवटी जिंकतो तो अहंकार नाही, जिंकतं ते फक्त प्रेम. जर हा व्हिडिओ तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशा आणखी हृदयाला भिडणाऱ्या व्हिडिओंसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.